इथंच थांब. थांब का? ओ, हिचं आपलं नेहमीच. दुष्ट दुष्ट आल्याची गेल्याची पापाची चांगल्याची. ये गई माझी पोरी ये. अगं किती उशीर लावलास ग पोरी. हा किती उशीर लावलास. किती वाट बघायची. हा माझी गुणाची बाळची जीव अगदी टांगडीला लागला होता बघ माझा. आई अगं किती काळजी करशील माझी. आईचं काळजीचं माहेर असते पोरी. म्हणूनच काळजी वाटते तुझी. मला काय धाड भरली आहे. मग कशाला पत्र पाठवलंस. अशी तशी निघून ये म्हणून. किती घाबरले होते मी. अगं असं काय करतेस. विलासला मुलगी पाहायला जायचं उद्या. खरं. कुठे विलास मला सांग लवकर. आता विलास. ए विलास. नाव काय तुझं. उमा. स्वयंपाक येतो. सगळं करते आमची उमा. आणि स्वयंपाकात तर सुगरणच हाय. छान. आनंदी बर. औक्षवंत या बघा. आता हात वल्ल केल्या बेकार कुणी बी जाऊ नका. त्याचं काय. मुलीच्या घरचं मीठ सुद्धा खात नाही आम्ही. चला येऊ आम्ही. हे पण आम्ही काय समजायचं. कळू आम्ही. पण ही सोयरीक व्हावी. पोरापासनं ते ढोरापत्तूर आणि नांगरापासनं ते डोंगरापत्तूर तुमच्या घराण्याचा बोलबाला आहे. आम्हाला सांभाळून घ्या म्हणजे झालं. येऊ आम्ही. जी. या निमित्तानं तुमचं पाय माझ्या घराला लागलं. लई आनंद वाटला. येतो. या ये बाळ. स्थळ लई चांगला आहे बघा. हा. मुलगा तर उमाला अगदी शोभून दिसत. अहो नवसायास करून सुद्धा असलं स्थळ मिळणार नाही. उमाची आई हायसा कुठं तुम्ही. काय बी करून ही सोरीक जमवाच. माझ्या उमाचं कल्याण होईल. काही काळजी करू नका. अहो आपल्या उमाचं नशीब लई मोठं आहे. अगे हौसे तार बारीक धर. किती जाड धरती असतात. हा आणि काय गे गंगे पीठ पुरल ना. बर. हा आई मला वहिनी पसंत आहे. याला अशीच बायको पाहिजे. काय विलास. आता आई म्हणत असेल तर. म्हणजे तुला मुलगी पसंत आहे तर. आई नाही बघ म्हणजे मुलगी शालीन आहे. सुसंस्कृत आहे. देखणी सुद्धा आहे ग. देखना दिवाण भित्तीवर ठेवा. काय करायचंय त्याला. देण्या घेण्याचं नको जमायला. काय आनंदीबाई. अव तेच महत्वाचं. माणसं कशी तोला मोलाची असायला हवीत. बरोबर आहे तुमचं. सून कशी भरल्या गळ्यानं आणि भरल्या ओटीने या घरात यायला पाहिजे. एवढं जर तुम्हाला वाटतं तर मग मी सुचवलेलं स्थळ का पसंत करत नाही तुम्ही. नाकापेक्षा मोती जड नको. ही माणसं बरी आहेत. देण्या घेण्याचं तेवढं जमलं पाहिजे. मुलगी पसंत असल्यावर कसलं देणं घेणं. अगं आई आपल्याला काही कमी आहे का. ज्योती अगं एकुलता एक मुलगा आहे माझा. मानानं पान मिळालं नाही तर जगदुनिया नावं ठेवील मला. अगं पण गप ग पोरी. विलासची आई हीच वेळ असती मुलाला कॅश करण्याची. चांगला हुंडा घ्या. अरे जरा तू तरी सांग. अगं पण आई तो काय सांगतोय. त्याचा बाप कधी पापणी वर करून बोलला नाही माझ्याशी. हा तर मुलगा. काय विलास. हो हो हो. पण आई माझं काय तू म्हणशील तसं. लक्षात ठेव. शेवया सोजीच्या असल्या तरी शिजवल्याशिवाय चव येत नाही त्याला.
काय? अगं पण आई, हुंडा देणं घेणं हे मला अजिबात मान्य नाही बघ. ज्योती, भाताचं शीत इसरावं पण घराण्याची रीत इसरू नये माणसानं. विलास, जी विठोबाला सांग पाहुण्यांना निरोप द्यायला. जी. बेस्तरवारी येतो म्हणून पोरीला टिळा लावायला. तर मंडळी, वरपक्ष मुकुटराव देशमुख आणि वधूपक्ष रामचंद्र जाधव यांनाही सोयरीक मान्य झालेली आहे. काय तर मग रीतीप्रमाणे याद्यानं सुरुवात करायची का? हा, मग बोला, वरपक्षाचं काय म्हणणं आहे? आम्ही काही जास्त मागणारी माणसं नाहीत. लग्न करून द्यायचं. मुलाला सुटाबुटाचा पोशाख, 1 तोळ्याची अंगठी, 2 तोळ्याची साखळी आणि 40,000 रोख. आणि मुलीचं काय? अहो, मुलीचं काय, आम्ही मुलीच्या अंगावर दागिने घालूच, पण लग्नात 10 तोळे सोनं तुम्ही मुलीच्या अंगावर घालायला पाहिजे. बाकी काय, जेवण्या खाण्याचा आणि मानपानाचा खर्च तुमचा. मी काय म्हणतोय, हे सगळं रीतीला सोडून होते. हो, रीतीप्रमाण झालं म्हणजे बरं. रीतीला धरूनच आहे हे बोलणे. अहो, 10 गावात शोधला तरी असा सोऱ्या सापडणार नाही पाहुणे. तुमचं सगळं म्हणणं खरं आहे, पर हे पहा, आता नाही होय तरी करू नका. अहो, लेक मातेचं कल्याण होईल. नाही, ते तुमचं सगळं खरं आहे. हो, पण मी दुबळा माणूस, माझी पोरगी हीच माझी दौलत. हे बघा पाहुणं, तालेवाराच्या घरात पोर द्यायची तर त्या तोलानच बोलावं, त्या मोलानच करावं. कसं? मी नाही कुठं म्हणतोय, पर ठीक आहे. नका नका बाईसाहेब, माझं ऐका, असं करू नका. अहो, तुम्ही माझ्या पोरगीला कुकू लावलंय, तिची ओटी भरली सा, आणि तुम्ही जर आता निघून गेला सा तर माझ्या पोरगीला बट्टा लागत. बसा मंडळी, बसा 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 मंडळी. मंडळी, मला 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 कबूल आहे, मला कबूल आहे. किती देखणा आहे माझा भाऊ. मग बहिणी पण सुंदर आहे ना माझी. सुंदर आहे ती. सुरेखा खूप छानच आहे. अगदी लक्ष्मी नारायणासारखं. अहो, मुलीच्या अंगावर त्यांचे दागिने दिसत नाहीत. वाटलंच मला. आनंदी, तिच्या बापाला मी बोलवले म्हणून सांग. बर, जा. गोरी पान छान बहिणी आहे माझी. काहीतरी भानगड. हो हो. बाईसाहेब, आपण बोलू असा. काय हे शब्द पाळला नाही तुम्ही. मी तुमच्या पाया पडतो, पण आता या घडला असलं काही बोलू नका. बोलू नको तर काय करू? कौतिकानं नाचत बसू मांडवात तुमच्या नावानं? दागिना कुठे आहेत? दागिना कुठे आहेत? दागिना करायला येच नाही गावला. नाही, पर मी तुम्हाला वचन देतो, दागिन्याची व्यवस्था मी नक्की करीन. करी? हा. ठीक आहे. मग आता मांडवातून नवरदेव एकटाच जाईल. म्हणजे ज्या दिवशी दागिन्याची व्यवस्था होईल त्याच दिवशी मुलीला घेऊन या. आम्हाला घाई नाही. असं बोल नका, मी तुम्हाला हात जोडतो, माझ्या आबरूची भीक मागतो मी तुमच्याकडं. असं बोल नका बाईसाहेब. हे जमणार नव्हतं तर त्याच वेळी सांगायचं होतं. बाईसाहेब, एवढी चुकी पदरात घ्या.
माणसानं हातरून बघून पाय पसरावत. दीड दमडीचे लोक लायकी नसताना आमची बरोबरी करता. अशा वक्ताला असं वाईट वगैरे बोल नका बाईसाहेब. पोर हळद काढायला येईल तेव्हा दागिने करीन मी, पण आता पोरीवर अन्याय करू नका सा. पैसा पोरीचं लगीन म्हणजे तिचा जन्म असतो या. तिला तुम्ही लाज वाटत नाही असं बोलायला? कावळ्याच्या चोचीनं मोती टिपताय काय? हा, मला शिकवताय छानपणा. मोकळ्या गळ्यानं सुनेला घेऊन गेलो तर जगात हसू होईल आमचं. आई, ते म्हणतात तर ऐक ग. उगाच आनंदाच्या प्रसंगी असं काय करतेस ग आई? आई आई आई, आज दीपक असतं तर खूप बरं झालं असतं. पोरी, सुखाचा संसार कर, सौभाग्यवती हो बा. आई